हॅलो नमस्कार मंडळी, मी अपेक्षा स्वागत करते तुमचं माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर नवरात्री चालू आहेत आणि नवरात्रीचे 9 उपवास काही काही जण धरतात. तर रोज रोज साबुदाणा खाऊन जर कंटाळा असाल तर चला आज काहीतरी नवीन बनवूया. आज सकाळची सुरुवात मस्त अशा रांगोळीपासून झाली होती. त्याच्यानंतर मी इकडं भगर निसून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडा साबुदाणा मिक्स करून घेतला, कारण छोटे छोटे दाखडे असतात. आणि त्याच्यानंतर मी दळायला टाकले. आता त्याचं पीठ इतकं बारीक आणि इतकं छान होते, खूपच सुंदर होते. तुम्ही बघू शकता. दळून झाल्यानंतर मी इकडं भाकरी बनवायला घेतला. तर इथे मी भेंडीची भाजी आणि भाकरी बनवणार होते. आमच्या इकडं उपवासाला भेंडीची भाजी चालते. तुमच्या इकडं भेंडीची भाजी खातात का मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर इकडं मी पीठ ताटा घेतला, थोडंसं पाणी गरम करून घेतलं. आता जेवढ्या भाकरी बनवायच्या तेवढं पीठ इकडे घ्यायचं. मला 2च भाकरी बनवायच्या होत्या म्हणून मी तर थोडंसंच पीठ घेतलं आणि थोडंसं गरम पाणी आणि त्याच्यानंतर थंड पाणी टाकून पीठ मळून घेतलं चांगलं आणि भाकरी बनवायला घेतली. अगदी सोप्या पद्धतीने भाकरी बनते, जसं की आपण ज्वारीची भाकरी वगैरे बनतो तशीच ही पण भाकरी बनते, पण खूपच जास्त पांढरी शुभ्र भाकरी बनते. आणि त्याच्यानंतर आपण जसं भाकरी बनतो तशीच ही पण भाकरी बनवून घ्यायची. आता आज दिवचं असं झालं की खाली बसच न झालं, ती माझ्यासोबतच बसवायचं होतं म्हणून मी तिला किचनमध्ये इकडे बसवून घेतलं होतं. आणि चांगली अशी भाकरी भाजून घ्यायची आणि एकदम मस्त अशी भाकरी फुगते सुद्धा, जसं की आपण ज्वारीची भाकरी वगैरे करतो त्याचप्रमाणे. तुम्ही बघू शकता की छान अशी भाकरी झाली होती. आणि मी एका पाठोपाठ एक दोन्ही पण भाकरी बनवून घेतल्या. आता इथं 2च भाकरी मी बनवल्या होत्या. त्याच्यानंतर मला इथं भेंडीची भाजी करायची होती. तर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. आता तुम्हाला इथं तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप देखील टाकू शकता. त्याच्यानंतर मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे दोन्हीचं कूट करून घेतलं. एकदम तिखट अशी मिरची घेतली. आता इथं तेलामध्ये काहीच नाही टाकायचं, डायरेक्ट भेंडी टाकून द्यायची आणि जे आपण कूट केलं ते टाकून द्यायचं. त्याच्यानंतर थोडी मीठ टाकायची. बघा आता तयार आहे भेंडी भाकरी दही.